आमच्या साईडचे नावे मलारण ही आम्हाला समुद्राच्या किनाऱ्यावरची वाटते. हा, समुद्र किनाऱ्यावर, कारण इथे आम्हाला ह्याच्यात 2 शंख सापडले आणि ह्याच्यावरचं एक नाणं आहे ज्याच्यावर जहाजीचं चित्र कोरलेलं आहे आणि इकडचे जे खापरांचे तुकडे आहेत त्याच्यावर माशांचे चित्र दिसत आहेत, म्हणून हा समुद्र किनारा आहे असं वाटतं. आणि आम्हाला यामध्ये काही हाडांची तुकडी सापडली, ती आम्हाला बहुतेक माशांच्या वाटतात, कारण आपण जर कधी मछली बाजारमध्ये गेलो तर तिथे आपल्याला अशा प्रकारची पाहण्यासाठी मिळते आणि हेच जर आपण ठरवून जर त्याला जुळवाजुळव केली तर ही माशा पद्धतीसारखी बनू शकते. अच्छा, बाकी तुम्हाला कसं वाटलं? आणखीन उत्खनन करताना मजा आली का? हो, खूप मजा आली आणि याच्यामध्ये आम्हाला खूप सारी साधने सापडली ज्याच्यावर आम्ही अभ्यास करतो. ओके, ग्रेट, थँक्यू आणि कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला. थँक्यू. आमच्या ग्रुपचं नाव आहे शोध जिज्ञासूंचा. आम्हाला असं वाटतं की हे गाव पण असेल आणि इथं एक नदी पण वाहत असेल, कारण की आम्हाला अशा काही गोष्टी भेटल्या आहेत तिथं गावाचा पण अनुभव होतो आणि नदीचा पण अनुभव होतो. आम्हाला ही छोटी भेटली आहे बाटलीप्रमाणे. माझ्या मते जुन्या काळातले लोक यामध्ये पाणी किंवा तेल वगैरे ठेवण्यासाठी याचा उपयोग करत आणि अशी छोटी छोटी भांडी पण भेटली आहे. परत हे नक्षीकाम केलेलं हे छोटासा दगड भेटला आहे. अच्छा, यावर SD लिहिलं आहे आणि परत त्या काळात विकायला पण भांडी असू शकतात असं वाटतं, कारण की मागे लिहिलं आहे ₹10 म्हणून आणि इथं छान शिल्प पण काढलं आहे म्हणून. आणि नदीप्रमाणे आम्हाला असं वाटतं की हे शंख पण भेटले 3-4 आणि इथं आम्हाला मानवाच्या सापड्यातले काहीतरी हे भेटले, हाडे भेटली आहे. आणि त्यांना काही बोलायचं आहे का तुमच्या सहकाऱ्यांना? नाही बोलायचं तुम्हाला? काय हो सर, तुम्हाला नाही बोलायचं काही? नाही, ठीक आहे, थँक्यू.